सततच्या पडणाऱ्या पावसानं कृष्णा आणि वारणा नदीमध्ये पाण्याची वाढ झाली आहे, तर औदुंबर दत्त मंदिर हे पूर्णपणे पाण्याखाली गेले। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसानं वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्यानं वाढ होतीये, त्यामुळे नदीचे पात्र बाहेर पडत आहे। तर पलूस तालुक्यातील औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात पाणी शिरलंय, त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसंच प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे। सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। चांदोली धरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। तर या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। पलूस तालुक्यातील औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसंच प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।